हॅलो गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहेच, मी आत्ता नागपूरला आले आणि नागपूरला मी 2 दिवस सीताबर्डी मार्केटमध्ये गेली होती आणि मी खूप छान छान शॉपिंग केली. आ, खूप जास्त नाही केली, पण थोडीच केली, पण छान केली. तर मी असा विचार केला, जर मी आत्ता आहे, माझ्याकडे टाईम पण आहे, माझं बॅकग्राऊंड पण चांगलं आहे, तर मी तुम्हाला नागपूरमधून काय काय शॉपिंग केली ते दाखवायची. सगळ्यात पहिली गोष्ट ही ऑरेंज बर्फी. म्हणजे आता नागपूरला आले ऑफिसवाल्या लोकांसाठी, माझ्या घरच्यांसाठी वगैरे मी ही ऑरेंज बर्फी घेतलेली आहे. आणि काहीशी असं पॅकेजिंग आहे त्यांचं, पण मला बाकीच्या पॅकेजिंगपेक्षा मला त्यांच्या बॅगचा कलरच लय आवडला आहे. किती सुंदर बॅग आहेत ना त्यांच्या. दुसरी गोष्ट मी नागपूरमधून घेतली आहे ती आहे ही आहे बॅग. पाहिली असेल तुम्ही बऱ्याच लोकांच्या तिथं. ॲक्च्युली ही माझ्या ह्या टॉपवरती जात नाही, कारण ह्याच्यावर पण फ्लोरल, ह्याच्यावरती पण डिझाईन आहे त्याच्यामुळं. पण असं नॉर्मल जर मी फक्त एकच कलरची कपडे घातली तर खूप सुंदर दिसते. जरा चालून पण बघते. मी किती वेळा घेऊन बघितली आणि मला खूप स्वस्त कितीला भेटली असेल. म्हणजे आता मीच सांगते, ही बॅग मला भेटली फक्त 150 रुपयाला, 150 रुपयाला. आता पुढची गोष्ट दाखवते तुम्हाला. नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमधून मी हे 2 गॉगल्स घेतलेले आहेत. ॲक्च्युली माझा घ्यायचा प्लॅन नव्हता, पण बरेच तिथे लोक होते म्हणून मी बघायला गेली, तर त्या दादांनी मला डायरेक्ट माझं ब्रेन वॉश केलं आणि घ्या 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 घ्या. पण मला असं वाटतंय की ठीक आहे, वर्थ. कितीला भेटला हा मला चष्मा भेटला फक्त 100 रुपयाला. आणि कधीतरी असं घालायला छान आहे, जरी इकडं नसेल घालायचं तर इकडं. मला इकडंच चष्मे वरती, डोक्याच्या वरतीच चष्मे जास्त आवडतात डोळ्यांना लावायपेक्षा, कारण चष्म्याची आपल्याला सवय नसते ना, आणि अचानक लावल्यावरती थोडंसं असं कसं तरी होतं. हा आहे दुसरा गॉगल. हा गॉगल मला भेटला 200 रुपयाला. म्हणजे यार, शॉपिंग तर मी असं वाटतंय की स्वस्त केली म्हणून, वर्थ शॉपिंग केली. अजून एक पुढची गोष्ट, मी घेतली ही मोत्यांची माळ. यार, मी टॉप जरा वेगळा घातलाय त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ह्याच्यात एवढं व्यवस्थित दिसून येत नाही. पण ही मला खूप दिवसांपासून एक होतं माझ्याकडे मोत्याचं, पण त्याच्यामध्ये अशा पेंडेंट होतं, तर प्लेन मोत्याचं मला घ्यायचं होतं. हे मला असं वाटतंय, जर ह्याला काहीतरी जुगाड केलं तर मी ॲज अ ब्रेसलेट म्हणून पण घालू शकते. आणि हे गळ्यातलं मला भेटलं आहे 50 रुपयामध्ये. त्याच्यानंतर नागपूरमधून मी हे 2 क्लचर घेतलेत. माझ्याकडं मोत्याचा एक एक क्लचर होता असावाला, पण तो कुठतरी गेला, हरवला. त्याच्यामुळं मग मी हा घेतला. मी चुकीच्या ठिकाणी लावून दाखवते. मागं लावतात, पण आता तुम्हाला मागं दिसणार नाही म्हणून. हे बघा, हा क्लचर आहे, खूप सुंदर आहे. आणि त्यासोबत अजून एक घेतला. ते आजकाल नाही का फ्लावर्सचं निघालं आहे, तसले फुलं बिलं असतात, चाफ्याची फुलं. तसंच हे पण फुल आहे. हे बघा, जास्वंदीचं फुल आहे आणि खूप सुंदर दिसत होतं त्या दुकानात लावलेलं असं. तर मी म्हटलं की घ्यावं यार, सुंदर वाटतंय. तर हे एक मी घेतलंय. आणि आता येऊयात कपड्यांच्या सेक्शनकडे. तुम्हाला कपड्यामध्ये मी काय घेतलंय ते दाखवते. मी खूपच खराब प्रकारे ठेवलं होतं हे, त्यामुळं प्लीज समजून घ्या. ही कुर्ती मी खूपच खराब प्रकारे ठेवलेली, म्हणजे मी डायरेक्ट चुरगळून तशीच ठेवली, त्यामुळे ही अतिच चुरगळलेली दिसते. पण अशी काहीशी आहे. चुरगळलेली नव्हती आणताना, मी आणल्यावरती त्याला कशी पण कोंबली. त्यामुळं ही एक शॉर्ट कुर्ती. ही मला भेटली 200 रुपयाला. आणि मला ना बऱ्याच दिवसांपासून स्कर्ट घ्यायचा होता, स्कर्ट. पण मला ना माझी हाईट जरा जास्त आहे कम्पॅरेटिव्हली, त्यामुळे माझ्या हाईटचा स्कर्टच भेटत नव्हता. मला एक स्कर्ट माझ्या हाईटचा भेटला, इथे दिसला. हे बघा, हा. आणि मग मला ह्यात काहीच नव्हतं, कलर नव्हता. हा थोडासा मला डल कलर वाटला, पण मी म्हटलं परत भेटतोय नाही भेटतोय घेऊन टाका, जर डल तर डल. आणि हा सुंदर असा स्कर्ट घेतला मी. खूपच छान आहे, स्कर्ट घातल्यावर जर इतका छान दिसतो, असं मस्त दिसेल ना. आणि हा स्कर्ट पण मला भेटला 200 रुपयाला. हे मला असं वाटतंय की माझं आजचं सगळ्यात स्वस्त परचेस आहे, आजचं म्हणजे त्या दिवशीचं. अजून मी एक ब्ल्यू कलरचा शर्ट घेतलेला, असाच फॉर्मल घालायला ऑफिसला वगैरे. पण तो घरी आल्यावरती मला समजलं की तो फाटलाय, म्हणजे त्याला इकडच्या साईडला फाटलाय. तर ते माझं वेस्ट गेलं, तो आली माझी शॉपिंग.
पण ठीक आहे, मला बाकीच्या गोष्टी जरा चांगल्या त्यातल्या त्यात चांगल्या स्वस्त भेटल्या. त्याच्यामुळे मी हॅप्पी आहे माझ्या शॉपिंगला. आणि ही जी बॅग आहे ना, ती तर माझा काय घ्यायचा प्लॅन नव्हता. मी काल म्हणजे शॉपिंगसाठी स्पेशली तर आधी गेलेले. काल आपली सहज मिठाई आणायला गेलेली आणि तेव्हा मला ती बॅग दिसली आणि मग मी घेऊन टाकली. तर अशा प्रकारे माझं नागपूरचं शॉपिंग होतं. तुम्हाला आवडल्या का गोष्टी, किंवा तुम्ही ह्या मार्केटला कधी आलाय का सीताबर्डीला, ते मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओजसाठी मला फॉलो करत राहा, मला सबस्क्राईब करत राहा. आणि आजचा माझा नागपूरमध्ये शेवटचा दिवस आहे. मी आज संध्याकाळी मुंबईला परत माघारी चालले. तर तुम्हाला भेटूयात परत नवीन मुंबईच्या ब्लॉगमध्ये. कदाचित मी आजचा एक नागपूरचा ब्लॉग टाकेल. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.